हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? आय होप की सगळे मस्त असतील आणि व्यस्त पण असतील, कारण सकाळचा टाईम असा आहे की सगळ्याला व्यस्त व्हायलाच पाहिजे. आणि मी सकाळी लवकर उठले आणि मुलीवाला पण स्कूलला वगैरे पाठवायचं होतं मला, आणि लवकर उठून मी आधी सोफा वगैरे ठीक करून घेतले, झाडू वगैरे मारत आहे. तुम्ही बघा, घर वगैरे पुसते, कारण आज सोमवार आहे, पूजा पण करावी लागत. हे बघा, मी चौकटीत रांगोळ घालते. रांगोळ म्हणजे आपलं चॉकपीसनंच घालते, भांडे वगैरे लावून घेते असं. आणि रात्री पण मी किचन साफ करूनच झोपते, आणि तरी पण मी सकाळी पण ना थोडंसं वल्ल कपडा करून सगळं पुसूनच घेते. मला चिडचिड होतं. सकाळीच कसं फ्रेश थोडं पुसून घ्यायचं, असं जरा रांगोळी वगैरे काढायची, म्हणजे आपल्याला स्वयंपाकात मन पण लागतं आपलं, आणि जरा असं लक्ष्मी घरामध्ये आल्यासारखी वाटते, फ्रेश फिलिंग वाटते. त्याच्यामुळं थोडंसं करायचं. आणि मी आता आंघोळ वगैरे करून रेडी झाली बघा. असं लवकर लवकर मला करायचं होतं स्वयंपाक. आले मी किचनमध्ये, आणि मी किचनमध्ये गॅसला हात लावायच्या आधी मी देवाच्या पाया पडते. असं गॅसच्या अन्नपूर्णा देवी राहते आपल्या किचनमध्ये, म्हणून मी गॅसच्या पाया पडते. असं पीठ वगैरे मळून घेतले. इथं का नाही कुकरला का नाही बटाटे लावले. असं ना बटाट्याची भाजी या लोकांना खूप पसंत येते, कारण माझी मम्मी पण मला हीच भाजी करून द्यायची, आणि लवकर भाजी होत होती. थोडंसं शेंगदाणे वगैरे टाकून भाजून घेतले. हे ना चिमणी लावायला जात होते माझे हजबंड, खालीच पडली, आणि त्याच्यामुळं माझा गॅस खूप लहान येतो आहे, त्याच्यामुळं प्रॉब्लेम पण होत होता मला. आणि मी तसंच लवकर लवकर वगैरे स्वयंपाक बनवून घेतले. माझा थोडंसं तेल वगैरे टाकून मस्त भाजी आपली बटाट्याची. फ्रेंड्स, प्लीज मला सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक करा तुम्हाला माझा व्हिडिओ. मी असं करते बघा. माझं सकाळचं काम तुम्ही कसं करता मला प्लीज कमेंट करून सांगा. हे बघा, शेंगाचं कूट वगैरे घातले मी. असं मस्तपैकी भाजी. कसं वाटली भाजी बघा तुम्ही माझी. थोडीशी कोथिंबीर छान छान द्यायला लावते. हे बघा, मस्त. मला सकाळी सकाळी एकतर गडबड राहते आपल्याला, आणि तिला द्यायचं होतं डाळिंब. काय झालं, डाळिंब खराब झालं, त्याच्यामुळं ना पटमनी पोहे करून घेतले मी, आणि ते पोहे तिला ब्रेकला दिले. आणि ती ब्रेकला ना असं काहीतरी वेगळंच खाते, भाजी चपाती खात नाही. त्याच्यामुळं तिला ना लंचसाठी ते, आणि ब्रेकसाठी हे पोहे आपलं. मी तिला मध्ये सांगत होते मी पोहे बनवले, आणि पोहे खा बघ तू आज म्हणून. आणि पोहे पण तिला पसंत. भाजी चपाती आपलं दिलं. आणि हिचे केस वगैरे विचारते बघा मी. फ्रेंड्स, आज खूप जरा गडबडच झाली होती. तिला खाऊ पण घालते, आणि मी ना स्कूलमध्ये पाठवायच्या आधी ना एक तरी घास घरामधून खाऊच घालून तिला पाठवते. असं बघा. हे बघा, पसारा किती काम राहतं ना. हे पूर्ण बघा, सगळं पसारा काढून भांडे वगैरे घासून घेतले. माझ्या मुलीला सोडून त्यांनी तसंच दूध घेऊन आले. थोडंसं दूध असं ते काहींची थोडी खराब होती, दूध कट झालं नाही, थोडंसं पडलं. माझ्या छोट्या मुलीला केस वगैरे विचारले, पूजा वगैरे केली. कसं वाटलं आज मंडे.